हाय हॅलो नमस्कार. तर अर्धा किलो शाबूपासून भरपूर साऱ्या चकल्या बनवणार आहे. तर इथे रात्रीच अर्धा किलो शाबू घेतलेला आहे. ते स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे. 2 इंचपेक्षा जास्त पाणी टाकून भिजत घालायचा रात्रभर. तर इथे अर्धा किलो शाबूसाठी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. असा छान असा शाबू फुललेला आहे. तर कुकरमध्ये बटाटे उकडून घेणार आहे. बटाट्याचे साल काढून घेतलेत. बटाटे उकडून झाले तर मी हे खिसणीच्या साहाय्याने खिसून घेणार आहे, जेणेकरून हातसोऱ्यामध्ये अडकणार नाहीत. त्यामुळे तर भिजलेला शाबूमधला पाणी काढून घेते. गॅसवरती एक पातेले ठेवून त्यामध्ये शाबू चांगल्या प्रकारे वाफून घ्यायचा. आवश्यकतेनुसार आपल्याला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तिखट टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तर अर्धा किलो शाबूपासून भरपूर साऱ्या अशा चकल्या बनतात. अगदी खुसखुशीत, खायला पण खूप टेस्टी लागतात. तर हे मिश्रण मी सर्व एकत्र एकजीव करून घेणार आहे. दोन्ही मिक्स, मग बटाटे टाकून घेतले, दोन्ही एकत्र मिक्स करून घेतलेले आहेत. तर असा शाबू शिजलेला आहे. तर मग गच्चीवरती हातसोऱ्याच्या साहाय्याने मेणकापटवर सर्व चकल्या टाकून घेणार आहे. अजिबात वेळ लागत नाही या चकल्या बनवण्यासाठी. अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत. तर हातसोऱ्या नसेल तर एखाद्या पिशवीच्या साहाय्याने आपण त्याला होल पाडून अशा चकल्या पाडून घेऊ शकतो. तर मी इथे सर्व चकल्या बनवून घेते. तर अगदी 2 दिवस वाळवून घेणार आहेत कडकडीत. तर अशा सर्व चकल्या मी पाडून घेतल्यात. तर अर्धा किलो शाबूपासून एवढ्या साऱ्या चकल्या बनलेल्या आहेत. अगदी सोपी पद्धत आहे सांगण्याची. एकदा नक्की बनवून बघा.